डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तर याच्यामध्ये एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक पण सांगेल मी त्या हिशोबाने, आणि शेवटी एक समराइज डायग्राम पण सांगेल, त्याच्याने आपण हे लक्षात ठेवणार. आपल्याला हे प्रूव्ह दॅट वगैरे करायची गरज नाहीये, हे विचारणार नाही तुम्हाला कोणी प्रूव्ह दॅट वगैरे, फक्त डेटा विचारला जाईल. स्टॅटिक न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो. जर ऑब्जेक्ट, इफ ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन, दॅट फाय काय असतो? इफ ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट मेन पोझिशन, ओके, आणि सेकंड एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम आणि मेन पोझिशन समजत असेल तुम्हाला? ओके, मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. मेन पोझिशन म्हटलं तर तो जो फायची व्हॅल्यू जी असते, फाय तो अँगल जो होता त्याची व्हॅल्यू असते 0, आणि जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन असते तेव्हा फायची व्हॅल्यू असते π/2. लक्षात ठेवा हे. ऑब्जेक्ट जर का स्टार्ट झाला मेन पोझिशन पासून तर फायची व्हॅल्यू 0 घ्यायची, आणि ऑब्जेक्ट जर का स्टार्ट झाला एक्स्ट्रीम पोझिशन पासून तर फायची व्हॅल्यू π/2 घ्यायची. समजलं? हो. समजलं का? हा, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, महत्वाचं आहे. आता आपण थोडस डिस्कस करणार. एक पेंडुलम आहे सपोज. पेंडुलम समजा डिस्प्लेसमेंट कसं परफॉर्म करतो तर मी ते सांगणार तुम्हाला. एक पेंडुलम बद्दल आपण डिस्कस करणार आहे. ओके, एक पेंडुलम आहे, हा असा इथं, हा असं आणि असं रोटेशन परफॉर्म करतो. समजा इथे येतो आणि इथे येतो. हे त्याचे एक्स्ट्रीम पॉइंट आहे, दोघं, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, आणि हा मेन पोझिशन. ओके, तो रोटेट होणार आहे. समजा तो ऑब्जेक्ट मीन पासून सुरुवात झाला, आयदर इकडे जाणार किंवा इकडे जाणार. समजा तो पॉझिटिव्ह कडे जातो, समजा त्याला आपण पॉझिटिव्ह कडे जाणार म्हणा. मीन पासून स्टार्ट झाला. स्टार्ट कुठून झाला? मीन पासून. ओके, मग तो एक्स्ट्रीम कडे जाईल. हे समजले का केस? हो. म्हणजे तो एक्स्ट्रीम कडे जाईल असा. आणि दुसरी केस कशी असते? दुसरी केस अशी असते, समजा तो मीन पासून स्टार्ट न होता तो एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झाला, इथून नाही, इथून स्टार्ट झाला आणि तो इकडे येईल. मग दोन प्रकारे स्टार्टिंग होऊ शकते. एक तर एक्स्ट्रीमला घेऊन जा तुम्ही, तिथून सोडून द्या, किंवा मीन पासून तुम्ही पुढे ढकला. तर दोन प्रकारे त्याची स्टार्ट होऊ शकते. एक तर मीन पोझिशन पासून स्टार्ट होऊ शकतो किंवा एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होऊ शकतो. समजलं? हो, समजलं. या दोनही केसेस नुसार डिस्प्लेसमेंटच्या कंडिशन वेगवेगळ्या येतात. आता डिस्प्लेसमेंटच्या केस पहा. हा तुमचा पेंडुलम होता, सुरुवातीला मेन पोझिशनला होता, इथून आपण स्टार्ट करतोय त्याला पहिल्या केसमध्ये. ओके, केसेस सांगतो तुम्हाला दोघं, म्हणजे काही अडचण येणार नाही आपल्याला. हे पहा, काही डिस्प्लेसमेंट बद्दल डिस्कशन चाललंय आपलं, जे काय चाललंय ते आपण डिस्कशन करतोय डिस्प्लेसमेंट बद्दल. ओके, डिस्प्लेसमेंट मध्ये दोन केसेस आहेत. त्या केसेस मध्ये एक केस जी येते ते स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन, स्टार्ट फ्रॉम मेन, आणि एक येतं स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम. ओके, हो सर. हा, हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर समजा आपण पुढे कंटिन्यू करणार हा टॉपिक, तर याच्यामध्ये काय डिफरन्स क्रिएट होतो दोघांमध्ये. सो डिफरन्शिएशन ऍक्च्युली असं आहे की जो आपला मेन पोझिशनचा पार्ट आहे त्याची डायग्राम तुम्हाला थोडीशी अशी पाहायला भेटेल. हे असं पेंडुलम असेल तर हा पेंडुलम समजा काही वेळानंतर तो एक्स्ट्रीम पोझिशनला येतो, समजा इथं असा. ओके, एक्स्ट्रीम पोझिशन आहे इकडची, हे मेन पोझिशन आहे, हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे, आणि ही पण एक्स्ट्रीम पोझिशन असते लेफ्ट अँड राईटला. तर मी म्हणतोय मीन पासून तो स्टार्ट होणार, म्हणजे तो स्टार्ट इथनं होणार आहे, इथनं स्टार्ट होणार आहे आणि कोणाकडे जाणार आहे? मीन कडे. ओके, तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आपण एक्स ने इंडिकेट करतो, आणि डिस्प्लेसमेंट ऑलवेज मेजर कशापासून केलं जातं? फ्रॉम मीन. डिस्प्लेसमेंट कधी पण कोणापासून मेजर करतात? मीन पासून मेजर करतात. आलं का लक्षात? हॅलो? हो सर, आलं. मग जेव्हा डिस्प्लेसमेंट हा कॉन्सेप्ट येतो तेव्हा या केसमध्ये, फर्स्ट केसमध्ये डिस्प्लेसमेंट 0 असतं. त्याचं कारण काय? कारण त्याचा स्टार्टिंग पॉईंट मीनच आहे.
मीन पासून मीन पर्यंतचं डिस्टन्स किती येणार? 0. 0 येईल ना. मीन पासून मीन पर्यंतचं डिस्टन्स, कारण मीन पासून स्टार्ट होतो ना, मग त्यावेळेस सुरुवातीचं स्टार्टिंग डिस्प्लेसमेंट जर डिस्प्लेसमेंट घ्यायचं असेल आणि मीन पासून स्टार्ट झाला असेल तर एक्स ची व्हॅल्यू 0 येऊन जाते, कारण तो मीन पासूनच तुम्ही पकडताय. आणि समजा स्टार्टिंग डिस्प्लेसमेंट असतं, हे कोणतं डिस्प्लेसमेंट आहे? स्टार्टिंग डिस्प्लेसमेंट. म्हणजे सुरुवातीला तो किती डिस्प्लेसमेंट होता असं त्याचं मिनिंग असतं. ओके, त्यानंतर पुढे पहा, जर तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत असेल, एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय, तो कुठे स्टार्ट होतो, समजा हे असं तुमचा पेंडुलम आहे, हा तुमचा इथं आहे, याची एक्स्ट्रीम पोझिशन इथं असणार बा, ही एक्स्ट्रीम पोझिशन, याची ही एक्स्ट्रीम पोझिशन, या दोनही एक्स्ट्रीम केसेस आहेत, आणि तो हे मीन आहे, तो या एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होईल, म्हणजे इथून स्टार्ट होईल आणि इकडे यायला लागेल. ओके, हो. म्हणजे आता सुरुवातीला हा डिस्प्लेसमेंट किती डिस्प्लेसमेंट वरती, हा तर हा अँप्लिट्यूड वरती पहा, एवढं डिस्प्लेसमेंट किती असतं, अँप्लिट्यूड एवढं असतं ना, त्याची अँप्लिट्यूड मानतो ना आपण, मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंतच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो. Amplitude. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी इनिशियल डिस्प्लेसमेंट कोणा एवढं असतं, अँप्लिट्यूड एवढं असतं. ओके, जर अँप्लिट्यूड लक्षात राहत नसेल तर त्याला शॉर्ट मध्ये लिहून घ्या बाजूला. अँप्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम. क्लिअर? हो. समजलं हे? डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत मीन पोझिशन असेल 0, एक्स्ट्रीमला असेल, एक्स्ट्रीमला स्टार्ट झालं तर ए घ्यायचं, म्हणजे अँप्लिट्यूड एवढं घ्यायचं, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर अँप्लिट्यूड एवढं घ्यायचं, मीन पोझिशनला स्टार्ट झालं तर 0 घ्यायचं, आणि मध्ये जर असेल तर आपण त्याची व्हॅल्यू कमी जास्त येईल, मग अँप्लिट्यूड आणि 0च्या मध्ये काहीतरी. ओके, स्क्रीनशॉट घ्या. घेतला? घेतला का? हो सर. पुढे पहा, आता आपण व्हेलॉसिटीचा चेक. व्हेलॉसिटीचा असं आहे की आपण व्हेलॉसिटी बद्दल डिस्कस करणार. व्हेलॉसिटीच्या बाबतीतचा असं आहे की आपण व्हेलॉसिटीला समजा व्ही म्हणतो. ओके, त्या व्हीचा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवून घ्या, म्हणजे तुम्हाला कधी अडचण येत नाही. व्हीचा ऍक्च्युअली फॉर्म्युला असतो व्ही इज इक्वल टू, फॉर्म्युलाच घ्या. ओके, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाहिला होता बा आपण व्हेलॉसिटीचा, आठवतोय? हो. त्याला तर यालाच शॉर्टकट मध्ये एक फॉर्म्युला आहे अजून. शॉर्टकट मध्ये व्हेलॉसिटीला एक्स ओमेगा पण म्हणतात. ओके, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट इंटू ओमेगा म्हणजे व्हेलॉसिटी असते. आलं का लक्षात? हो. हो सर. दोनही फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे एक्सटेन्शन व्हर्जन आहे त्याचं, तेच आहे ते, काही वेगळं नाहीये. सो या ठिकाणी आता दोन परत केसेस येतील, ते म्हणजे काय, आता ते डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन टाकायचं राहिलं समजा आपलं, ते डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला काय येणार आणि त्याला काय येणार डिस्प्लेसमेंटच्या अँगल मध्ये, ते आपण नंतर पाहू. पहिले मी तुम्हाला हे थोडंसं सांगून देतो वरचं. ओके, आता यामध्ये कसं आहे पहा, यामध्ये हा स्टार्ट होणार, स्टार्ट फ्रॉम मीन आणि स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम. ओके, म्हणजे परत दोन केसेस, मीन स्टार्ट व्हायचं, एक्स्ट्रीम पासून स्टार्ट व्हायचं. ओके, मग या दोन केसेस मध्ये परत तोच मुद्दा, जर तुम्ही मीन पासून स्टार्ट झाले तर तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट काय होऊन जातं, काय होऊन जातं, 0. आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय असतं, ए एवढं असतं, बरोबर? हो. हे आपल्याला माहिती आहे ना, याचा वापर करा, हे या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, काय भेटतं ते पहा. समजा मी सबस्टिट्यूट केलं तर मला काय भेटणार, हा ओमेगा तर ओमेगा आहे, स्क्वेअर रूट ऑफ हे एक्स ची व्हॅल्यू 0 भेटणार, म्हणजे ए स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर, बरोबर?
म्हणजे मला व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय भेटेल पहा, हे ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअरच भेटणार. आणि मी याचं स्क्वेअर रूट काढलं तर ओमेगा आणि स्क्वेअर रूट कॅन्सल ओमेगा ए, म्हणजे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटला ए ओमेगा. या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. ओके. हा, मग आता नीट लक्षात घ्या, व्हेलॉसिटी ए ओमेगा म्हणजे मीनच्या ठिकाणी व्हेलॉसिटी कशी भेटते तुम्हाला, मॅक्झिमम भेटते ना. मॅक्झिमम. हा, ए म्हणजे अँप्लिट्यूड आली, मॅक्झिमम म्हणजे मीनच्या ठिकाणी व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, पण डिस्प्लेसमेंट कसं होतं, मिनिमम होतं. डिस्प्लेसमेंट 0 होतं बट व्हेलॉसिटी मॅक्झिमम झाली पहा, दिसतंय का. हो. आणि ते मी इकडे सॉल्व्ह केलं पहा. आता मी त्याच फॉर्म्युल्यात टाकतो परत व्हॅल्यू. हा, व्ही इज इक्वल टू पहा ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर आणि एक्सच्या जागी एच टाकायचंय म्हणजे मायनस ए स्क्वेअरच. मग काय होईल, व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 बरोबर ना. आणि झिरोचा स्क्वेअर रूट पण झिरोच, आणि 0 इंटू ओमेगा केलं तर झिरोच भेटतात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी कशी भेटली, 0 मिनिमम, आणि डिस्प्लेसमेंट कसं होतं, मॅक्झिमम. आलं का लक्षात. हो आलं का सर. लक्षात. हो सर. तर हे लक्षात ठेवा, हे जेवढं मी समराईज करून देतोय तुम्हाला सगळा डेटा, म्हणजे ते सगळं आपण समराईज करतोय. मी माझं सर्व नॉलेज तुम्हाला जे आहे ते समराईज करून सांगतोय. मग हे महत्वाचं आहे. व्हेलॉसिटी, मग आपल्याला दोन कन्क्लुजन भेटले. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला 0 असतं, तर डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला जास्त असतं. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्झिमम किती असते, ए ओमेगा एवढी असते, आणि व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते, जिथं डिस्प्लेसमेंट जास्त होतं. समजलं का. कन्क्लुजन लक्षात ठेवा, कन्क्लुजन महत्वाचं आहे. हे आणि हे महत्वाचं आहे. बाकीचं विसरले तरी चालेल, त्याची गरज नाही आपल्याला. ते फक्त तुम्हाला सांगण्यासाठी काढले मी की कसं काय आलं. जेवढं हायलाइट केलं तेवढंच लक्षात ठेवा, बाकीचं सोडून द्या. ओके, स्क्रीनशॉट घेतला. हो. घेतला का, रफ करतो मग. आता आपण डिस्प्लेसमेंट कडे जाऊ पहा, नाही एक्सेलरेशन कडे जाऊ. पण एक्सेलरेशन मध्ये जो फॉर्म्युला असतो तो ए ओमेगा स्क्वेअर असा पूर्ण एक्सेलरेशनचा फॉर्म्युला दाखवा. तुम्हाला वरती दाखवतो मी तुमचा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला. हा तुमचा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला राहिलेला आहे. हे सर्व ऍक्च्युली हे फायचे व्हॅल्यू पण मी टाकणार आहे नंतर. म्हणजे याच्यामध्ये हे फायची व्हॅल्यू पण टाकणार आहे, पण सध्याला बरे टाकलेली नाही मी ती. आपण फक्त या वरच्या केसमध्ये फिरतोय, इथं केसमध्ये अजून बारे आपण पुढे गेलेलो नाहीये, म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशन मध्ये गेलेलं नाही. फक्त मॅक्झिमम का मिनिमम आपण तेवढंच पाहिलंय, किती ते नाही पाहिलं. मी फक्त तुम्हाला काय सांगितलं, मॅक्झिमम का मिनिमम है ना, त्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट किती याच्याबद्दल बोललो का मी, नाही. मग ते एक्झॅक्ट व्हॅल्यू किती ते आपण पाहू बरे. पण सध्याला फक्त तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या की डिस्प्लेसमेंट बद्दल जे इक्वेशन वापरलं जातं ते फक्त एक्स एवढं असतं, म्हणजे डिस्प्लेसमेंट बा साठी एक्स ओमेगा आणि ऍक्सेलरेशन साठी एक्स ओमेगा स्क्वेअर असं रिलेशन असतं पहा. ए म्हणजे डिस्प्लेसमेंट जर ए एवढं असेल तर ए, एक्सच्या जागी जर डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड एवढं असेल तर ए ओमेगा, आणि ते जर अँप्लिट्यूड एवढं असेल तर ए ओमेगा स्क्वेअर, असा तो फॉर्म्युला असतो पहा. ए ओमेगा स्क्वेअर असे रिलेशन आहे ते. डिस्प्लेसमेंट फक्त अँप्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट एवढं, त्याला ओमेगा लावला की ते व्हेलॉसिटी होते, त्याला परत ओमेगा लावला की ते ऍक्सेलरेशन होऊन जातं. आलं का लक्षात. हो. हा, असं रिलेशन आहे ते. मग ते आता लक्षात ठेवतो का मी तुम्हाला इथं, मी तुम्हाला सांगतो हे ऍक्सेलरेशनचा मॅटर कसा आहे. तर तुमचं जे काय ऍक्सेलरेशन असतं ऍक्च्युअल मध्ये ते असतं ओमेगा स्क्वेअर एक्स. आताच सांगितलं मी तुम्हाला, ऍक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर एक्स, त्याची मॅग्निट्यूड असते ती, ते डायरेक्शन वगैरे पाहणार आपण. तर या ठिकाणी आता पुढे आपण डिस्कस करू ऍक्सेलरेशन बद्दल. ओके, आपण फक्त मॅग्निट्यूड मॅक्झिमम आणि मिनिममचा विचार करतोय, अजून आपण पूर्ण स्टडी करत नाहीये. ऍक्सेलरेशन आपल्याला मॅक्झिमम मिनिमम काढण्यासाठी एवढं सफिशियंट आहे, ते ओमेगा एक्स स्क्वेअर असतं, स्क्वेअर एक्स असतं. ओके, ओमेगा स्क्वेअर एक्स म्हणा का एक्स ओमेगा स्क्वेअर म्हणा, काय ए ओमेगा स्क्वेअर. ए म्हणजे काय, ते एक्स्ट्रीम पोझिशन दाखवण्यासाठी. एक्स हा प्रॉपर वर्ड आहे, म्हणजे एक्स तो मिनिमम असू शकतो, मॅक्झिमम असू शकतो, कसंही असू शकतो.
सो आहे तुमच्या ऍक्सेलरेशनचा ऍक्च्युअली फॉर्म्युला आहे, म्हणजे मॅग्निट्यूड साठीचा फक्त. याच्यामध्ये पण 2 केसेस येतात. स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. आता ते स्टार्ट लिहायची गरज आहे का? फक्त मीन लिहितो. आणि एक्स्ट्रीम. ओके, मीन आणि एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होणार. तर त्यावेळेस ऍक्सेलरेशनचा कसा फरक पडतो. सो तुमच्या ऍक्सेलरेशन मध्ये डिफरन्स दिसणार आहे बघा तुम्हाला. मेन पोझिशन मध्ये डिस्प्लेसमेंट आपलं 0 असतं, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, माहिती आहे? हो माहिती. त्यानंतर आपली व्हेलॉसिटी पहा. व्हेलॉसिटी आली होती आपली मॅक्झिमम. ते लक्षात ठेवा सोबत म्हणजे ते लक्षात राहतं. मिनिमम आहे, व्हेलॉसिटी मॅक्झिमम. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होतं, म्हणजे अँप्लिट्यूड एवढं होतं. तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी मिनिमम होती. दोन्ही सोबत लक्षात ठेवा, म्हणजे ते आपल्याला पुढे कधी. आता या ठिकाणी याचं काम नाही, पण तरी पण राहते लक्षात. तर मग मी तुम्हाला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगितलं पहा. ऍक्सेलरेशन काय असतं? एक्स ओमेगा स्क्वेअर असतं. ओके, मॅग्निट्यूड काढण्यासाठी. तुम्ही बस याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय भेटतं तुम्हाला? काय भेटेल? एक्स ची व्हॅल्यू काय आहे इथं? 0 ओमेगा स्क्वेअर. 0 इंटू ओमेगा 0 झालं. म्हणजे ऍक्सेलरेशन या ठिकाणी काय आहे? 0 आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन कसं पाहिजे? मिनिमम. समजलं? हो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा याच्यामध्ये. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो ओमेगा एक्स स्क्वेअर. बरोबर, म्हणजे एक्स नाही चुकला तो, एक्स ओमेगा असतो तो. एक्स ओमेगा स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार? एक्स ची व्हॅल्यू ए आहे इथं, म्हणजे टाकावी लागेल ए ओमेगा स्क्वेअर. मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू काहीतरी ए मध्ये भेटली, ए ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे? मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ना, अँप्लिट्यूड आहे तिथं. म्हणजे तुमचं कन्क्लुजन असं आहे की जिथं डिस्प्लेसमेंट 0 असतं तिथं व्हेलॉसिटी जास्त असते आणि ऍक्सेलरेशन पण 0 असतं. ओके. हो. आणि तुमचं दुसरं कन्फ्युजन आहे, जिथं डिस्प्लेसमेंट जास्त असतं तिथं ऍक्सेलरेशन पण जास्त असतं, पण त्या ठिकाणी व्हेलॉसिटी छोटी असते. समजलं का? हो. नीट ऑब्झर्व करा पहा. डिस्प्लेसमेंट जास्त, ऍक्सेलरेशन त्याच्यासोबत जास्त, पण व्हेलॉसिटी कमी. डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन सोबत चालतात, व्हेलॉसिटी त्याच्या ऑपोजिट चालते. क्लिअर? हो. हा, स्क्रीनशॉट घ्या. घेतला? हो सर घेतलं. हा, आता पुढे या. बाकीच्यांना समस्या ना, नाही समजलं तर मला सांगा. ओके, आता मी तुम्हाला सगळा डेटा समराइज करून दाखवतो. समजा हा आपला पेंडुलम होता. ही त्याची सुरुवातीची पोझिशन होती, ज्याला आपण मेन पोझिशन म्हणू. त्याची जरा जास्त खाली झाली मेन पोझिशन. ओके, त्यानंतर हे मूव्ह झाला समजा इकडे, असा मूव्ह झाला तो. तर तो एक्स्ट्रीम पोझिशनला इकडे आला. समजा एक्स्ट्रीम पोझिशन आहे ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम. दोन्ही साईडला जाऊ शकतो. एक्स्ट्रीम दोन्ही पोझिशन असतात, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह. आता या ठिकाणी कसं काय आणि कोणचं काय काय असतं ते पाहून घ्या. आता सगळं समराइज करतोय. समरायझेशन मध्ये असं आहे की या ठिकाणी डिस्प्लेसमेंट असतं 0, या ठिकाणी व्हेलॉसिटी असते मॅक्झिमम, आणि या ठिकाणी ऍक्सेलरेशन असतं मिनिमम. मिनिमम म्हणजे काय? 0. समजलं? हो सर समज. नीट पहा. डिस्प्लेसमेंट 0, व्हेलॉसिटी मॅक्झिमम, ऍक्सेलरेशन 0. कुठं? मीन पोझिशनला. त्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं? डिस्प्लेसमेंट येणार अँप्लिट्यूड एवढं, व्हेलॉसिटी येणार मिनिमम, आणि ऍक्सेलरेशन येणार काय आलं होतं ते? ए ओमेगा स्क्वेअर आलं होतं ना, ए ओमेगा स्क्वेअर आलं होतं, म्हणजे मॅक्झिमम. हे पण मॅक्झिमम असतं, अँप्लिट्यूड एवढं म्हणजे मॅक्झिमम.
म्हणजे याचं कन्क्लुजन काय समजलं तुम्हाला? कन्क्लुजन हे आहे की डिस्प्लेसमेंट मॅक्स असतं, वेलॉसिटी मिनिमम असते, ऍक्सेलरेशन मॅक्सिमम असतं. गेट आउट? नाही. आणि एक्झॅक्ट इकडे तेच असतं, म्हणजे ह्या बाजूला पण तेच येणार. ऍक्सेलरेशन मायनस अँप्लिट्यूड एवढं असतं, कारण ते निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे हे पण मॅक्झिमम आहे पण निगेटिव्ह मॅक्झिमम, मॅक्झिमम आहे पण निगेटिव्ह वाला मॅक्झिमम. वेलॉसिटी तर मिनिममच असणार, त्याला काय झिरो असल्यामुळे ते काय प्लस मायनस काही फरक पडत नाही. झिरो मिनिमम म्हणजे झिरो. आणि ऍक्सेलरेशनचा जो मॅटर आहे, हे ऍक्सेलरेशन छोटा येईल या, छोटा ए हा मायनस ए ओमेगा स्क्वेअर असतो. ओके, मॅक्झिमम मायनस कशासाठी? कारण ते निगेटिव्ह टर्मिनल कडे, निगेटिव्ह स्ट्रीम कडे म्हणून तसं. म्हणजे डिस्प्लेसमेंट मायनस निगेटिव्ह म्हणून मॅक्झिमम आहे, वेलॉसिटी झिरो आहे आणि ऍक्सेलरेशन निगेटिव्ह मध्ये मॅक्झिमम आहे. राहील लक्षात? हो. म्हणजे सर ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट प्रपोर्शन मध्ये हे म्हणू शकतो का? सारख्या रेटने चालतात बा, म्हणजे जिथं प्रपोर्शनेट म्हणजे काय, ते ऑलरेडी सगळेच प्रपोर्शन असतात, पण ते डायरेक्टली प्रपोर्शनल आणि वेलॉसिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे असं हा. प्रपोर्शनल म्हणजे काय, दोघही प्रपोर्शन असतात, डायरेक्टली इन्व्हर्सली. पण ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं येते. ओके, घेतला हो. स्क्रीनशॉट? हो. हा, हे सर्वात महत्वाचं होतं. एवढा आजपर्यंतच्या पूर्ण लेक्चरचा सर्वात शेवटचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्क्रीनशॉट घेतला असेल तर ऑफ कर. एवढा आपण आतापर्यंत हा स्टडी केला, इथपर्यंत हा पूर्ण टॉपिक्स पाहिला आपण. त्याच्या न्यूमेरिकल्स असतात पहा, काही न्यूमेरिकल्स घाबरायचे नाही, छोटे छोटे न्यूमेरिकल्स. काय म्हणतो हा? द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. तो एक सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो, त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी म्हणजे व्ही बरोबर. व्ही ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 6.28 मीटर पर सेकंद. ओके, सेंटीमीटर पर सेकंद. आणि पुढे पहा, इफ द लेंथ ऑफ पाथ इज 8 सेंटीमीटर, कॅल्क्युलेट इट्स पिरियड. टाइम पिरियड काढायचंय, लेंथ ऑफ पाथ दिलाय म्हणजे लेंथ दिली आहे. ओके, 8 सेंटीमीटर. आता पाथ लेंथचा अर्थ काय असतो? टोटल पाथ म्हणजे अँप्लिट्यूड किती येणार त्याची. पाथ आपण कशाला म्हणतो? नीट पहा, जर तो पेंडुलम तुम्हाला चांगला समजतो म्हणून पेंडुलम वरून सांगतोय मी. हा पेंडुलम आहे, हा इथून इथपर्यंत जातो बरोबर. या एवढ्या सगळ्या पाथला पाथ लेंथ म्हणतात, इथून इथपर्यंत. म्हणजे या एक्स्ट्रीम पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पर्यंत हे सगळी काय आहे? पाथ लेंथ आहे. समजलं का? हो, समजलं. हा, मग आता मला सांगा, याच्यामध्ये अँप्लिट्यूड किती येणार? एवढीच ना, एवढाच आपण अँप्लिट्यूड म्हणतो मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत. मग मला सांगा, हे टोटल पाथ लेंथ त्यांनी 8 दिलेली आहे, म्हणजे हे इकडे अँप्लिट्यूड इकडे अँप्लिट्यूड सारखीच असते की नाही ते. म्हणजे याचा अर्थ हे एवढी 4 असेल आणि एवढी 4 असेल. समजलं का? हो. कळालं का हे? हो सर, कळालं. हा, स्क्रीनशॉट घेऊन टाका, काम येईल तुम्हाला. पाथ लेंथ वरून अँप्लिट्यूड कसे काढायचे, हाफ करून टाकायचं. पाथ लेंथ हाफ म्हणजे अँप्लिट्यूड असते सोप्या भाषेत लिहायचं झालं तर. पाथ लेंथ म्हणजे जर तुम्हाला शॉर्टकट ब्रेन मध्ये टाकायचं असेल तर, पाथ लेंथ जे काय डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू अँप्लिट्यूड. हा फॉर्म्युला पाठ करून घेण्याचं. ओके, कन्सेप्च्युअल नाही समजलं तर. क्लिअर? हो. ठीक आहे. सो इथं आपल्याला या क्वेश्चन मध्ये त्यांनी टाइम पिरियड काढायला सांगितलंय. तुम्हाला माहिती, टाइम पिरियड हा फक्त एकाच गोष्टीवरून निघू शकतो. ती गोष्ट म्हणजे काय? ओमेगा. त्याचं कारण आहे, कारण टाइम पिरियडचा संबंध फक्त दोनच गोष्टीशी येतो, एक तर ओमेगाशी येतो आणि एक तर फ्रिक्वेन्सीशी येतो. फ्रिक्वेन्सीने ओमेगा एकमेकांशी इंटरलिंक्ड आहे, म्हणजे इनडायरेक्टली त्याचा संबंध फक्त ओमेगाशी आहे. तुम्हाला जेव्हा आपण टाइम पिरियड हा शब्द वापरला जाईल तेव्हा ओमेगा तुमच्या ब्रेन मध्ये आला पाहिजे, कारण ओमेगाचे दोन फॉर्म्युले आहेत. 2πn फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिले आपण. 2πn
म्हणजे 2t, कारण त्याचं कारण असं n म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड असतो. समजलं? म्हणून ते n च्या जागी 1/t लिहिलंय मी आणि हा 2 पाय ऍज इट इज आहे. आलं का लक्षात? हो. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर टाइम पिरियड काढायचा असेल तर इनडायरेक्टली कोण काढावं लागेल? ओमेगा पहिले काढा. पहिले ओमेगा काढा, मग टाइम पिरियड निघणार. बरोबर की नाही? नाही समजलं? हॅलो. समजलं सर, समज. हा, मग ओमेगा माहिती असल्याशिवाय टाइम पिरियड भेटत नाही. मग आपल्याला ओमेगा पहिले काढावं लागेल आणि तुम्हाला काय दिलंय त्यांनी दिलंय मॅक्झिमम व्हेलॉसिटी दिलेली आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं डिस्प्लेसमेंट दिलंय आणि कॅल्क्युलेट म्हणतो त्याचा टाइम पिरियड. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी दिली आहे. व्हेलॉसिटी मॅक्झिमम कोणत्या पॉईंटला असते? व्ही मॅक्स कुठं असते? कुठं? मीनला का एक्स्ट्रीमला? एक्स्ट्रीमला. एक्स्ट्रीमला. ओके. तो मग एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. मग त्या ठिकाणी विषय असा आहे की तुमची डिस्प्लेसमेंट जे आहे ते कोणा एवढं असणार? अँप्लिट्यूड एवढं असेल ना एक्स्ट्रीमला. हो. मग तुम्ही एक्सच्या जागी अँप्लिट्यूड टाकू शकता. आणि मी तुम्हाला मागेच व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सांगितलं पहा. व्हेलॉसिटी म्हणजे एक्स ओमेगा असतो, ऍक्सेलरेशन म्हणजे एक्स ओमेगा स्क्वेअर असतो आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे फक्त एक्स असतो. हे लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंट एक्स, व्हेलॉसिटी एक्स ओमेगा आणि ऍक्सेलरेशन एक्स ओमेगा स्क्वेअर. म्हणजे डिस्प्लेसमेंटला ओमेगाने मल्टिप्लाय करा, व्हेलॉसिटी भेटते, त्याला पुन्हा ओमेगाने मल्टिप्लाय करा, ऍक्सेलरेशन भेटते. लक्षात आलं का लक्षात? मग व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय? व्ही मॅक्स म्हणजे एक्स ओमेगा असतो, पण या ठिकाणी मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे. मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजे इथं अँप्लिट्यूड आली, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल तेव्हा. ओके, मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि मग ए ओमेगा येणार आणि ती ए ओमेगा आली होती पहा. ओके, आता नीट लक्षात घ्या, थोडंसं सांगायचं गडबड झाली. व्हेलॉसिटी मॅक्झिमम मीनला असते. हा, ते एक्स्ट्रीमला नाहीये. व्हेलॉसिटी मॅक्झिमम मीनला आहे आणि ते मीनला मॅक्झिमम असताना त्याचा फॉर्म्युला आहे हा. तो तुम्ही फॉर्म्युला आठवा पहा. तुम्ही जर रिकॉल केला तर नीट समजेल तुम्हाला. ते माझ्या बोलण्यात जरा गडबड झाली काही. तुम्ही नीट आठवा पहा. मी तुम्हाला मीन पोझिशनला जेव्हा शिकवलं असेल तेव्हा सांगितलं असेल डिस्प्लेसमेंट 0 घ्यायचं आणि मी तुम्हाला व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला सांगितला असेल पहा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतो. तर या एक्स ची व्हॅल्यू तुम्ही याच्यात टाकणार. त्यानंतर तुम्हाला काय भेटलं होतं पहा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली होती, 0चा स्क्वेअर. तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटला होता ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर. मग तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हा स्क्वेअर रूट कॅन्सल केला होता, मग तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटला होता ए ओमेगा. आलं का लक्षात? हो. कुठल्या पोझिशनची गोष्ट होती? मीन पोझिशनची गोष्ट. हा, म्हणजे व्हेलॉसिटी मॅक्झिमम होती मीन पोझिशनला, पण त्याचा फॉर्म्युला हा होता. मॅक्झिमम व्हेलॉसिटी येण्यासाठी ही कंडिशन असते ओमेगा. बरोबर? सो इथं आपण व्हेलॉसिटी मॅक्झिममचा फॉर्म्युला तोच वापरणार. मला व्हेलॉसिटी मॅक्झिमम देऊन ठेवली त्यांनी, मग व्ही मॅक्स मीन पोझिशनला असतो आणि त्याचा फॉर्म्युला येतो ए ओमेगा. मला जर टाइम पिरियड काढायचं आहे, तर मी तुम्हाला आता सांगितलं टाइम पिरियड काढण्यासाठी ओमेगा लागतो. ओमेगा मस्ट आहे. मग याच्यातनं आपल्याला अँप्लिट्यूडची व्हॅल्यू देऊन ठेवली त्यांनी किती 4. व्ही मॅक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6.28. मग ओमेगा निघणार नाही का? मग ह्या ओमेगा कसा काढायचा? हा 4 इकडे डिवाइड करून घ्यायचा, म्हणजे 6.28. करेक्ट ना? हो. हा, नीट समजून घ्या मी काय सांगतोय ते. मग तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू काय भेटते पहा. ओमेगाची व्हॅल्यू भेटली होती तुम्हाला 6.28. ते सेंटीमीटर आहे, हे पण सेंटीमीटर आहे, हे पण सेंटीमीटर आहे, म्हणून कन्वर्ट करू नका, चालून जाईल ते. हे सेंटीमीटर, याला डिवाइड करून घ्या. 4 1 4 किती येणार? 2 उरले ना, 1.57 आलं का? हो. नक्की ना? हा. सो हे झालं रेडियन पर सेकंद. रेडियन पर सेकंद आहे ते. ओके, आता तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे. ओमेगावरून टाइम पिरियड काढता येतो, कारण ओमेगा म्हणजे काय असतं? 2π/t. मग हे इज इक्वल टू काय? 1.57 आहे. मग तुम्ही काय करा, टाइम पिरियड काढायचे की नाही तुम्हाला, तर हे इकडे घेऊन जा आणि हे इकडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला काय भेटेल पहा,
तुम्हाला हे भेटणार, हा 2 पाय डिवाइडेड बाय 1.57 भेटेल आणि इकडे भेटणार टाइम पिरियड. करेक्ट. हो. मग सॉल्व्ह करावं लागेल त्याला. 2 पाय डिवाइड बाय ही एक टेक्निक छान आहे. यांनी काय केलं, यांनी ओमेगाची व्हॅल्यू तिथेच टाकून दिली आणि हे ओमेगा स्क्वेअर एम्प्लिट्यूड कॅन्सल केली, 4 टाकली आणि 2 पाय कडून घेऊन आले. $628 ला 2 पाय म्हटले. अच्छा, जरा स्मार्ट वर्क केलंय. आता हे आपल्याला काही सुचत नाही एवढं, हा. तर त्यांनी केलंय. त्यांनी काय केलं इथं, हे जे आहे ना, हे 2 पायची व्हॅल्यू आहे. हो. म्हणजे पायची व्हॅल्यू काय असते, 3.1. 3.14. त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल, 6.28 भेटेल ना. हो. बरोबर की नाही. हो. हा, मग यांची मेथड जरा चांगली, पण ते डोकं चालत नाही आपलं एवढं. आपण पद्धतीने सॉल्व्ह करतो शेवटी. मग याने काय केलं, हे त्यांनी ओमेगाची व्हॅल्यू इथं टाकून दिली. त्याला काय भेटलं होतं, V इक्वल टू A ओमेगा अशी व्हॅल्यू भेटली होती. V मॅक्स इक्वल टू. त्यांनी ओमेगाची व्हॅल्यू टाकली इथं 2 पाय बाय टी. हे ओमेगाची व्हॅल्यू टाकली 4 आणि हे जे V मॅक्स होतं ना, याची व्हॅल्यू हे जी होती ना 628, याला त्यांनी पाय लिहिलं. 2 पायचं ते. हो. मग हे 2 पाय, मग याने हे 2 पाय आणि हे 2 पाय कॅन्सल केलं. मग त्याला भेटतं इकडे 1 इज इक्वल टू 4 बाय टी. मग 4 त्यांनी इकडे शिफ्ट केला, म्हणजे टाइम इज इक्वल टू 4 सेकंड. आलं लक्षात. हो. आलं. पण आता याला कसं आहे, याला थोडं स्मार्ट वर्क करावं लागलं, ते एवढं आपल्याला समजलं पाहिजे. आता ते लक्ष राहत नाही, पण तुम्ही नॉर्मल मेथडने केलं तरी तुम्हाला हेच आन्सर भेटेल. ओके, फक्त कॅल्क्युलेशन वाटतं. त्यांची मेथड सोपी होती म्हणून ते आपल्याला मॅक्झिमम स्पीड म्हणजे वेलोसिटी V मॅक्स, बरोबर काय असते ते फॉर्म्युला A ओमेगा पाठ आहे तो आपल्याला आता. ओके, हो. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज 0.08, म्हणजे हे देऊन ठेवले आपल्याला, हे 0.008 आहे वेलोसिटी मॅक्झिमम. इफ इट्स मॅक्झिमम ऍक्सेलरेशन पण मॅक्झिमम म्हणजे A मॅक्स किती दिलंय 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर टाइम पिरियड आणि अँप्लिट्यूड काढा, म्हणजे टी काढायचं आहे, म्हणजे ओमेगा काढावं लागेल आणि अँप्लिट्यूड काढायची म्हणजे ए काढावं लागेल. ओके, दोघांचे फॉर्म्युले लिहून घ्या. तुम्हाला आता दोघांचे फॉर्म्युले माहिती आहेत. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ए ओमेगा स्क्वेअर. तो ऍक्च्युअली एक्स ओमेगा स्क्वेअर असतो ना. ऍक्सेलरेशन मॅक्झिमम कुठं असतं, डिस्प्लेस एक्स्ट्रीम पोझिशनला, बरोबर की नाही. हो. हे पहा, ठीक आहे, जाऊ मी सांग तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन काय काय दिले त्याच्याकडे लक्ष ठेवा. मला गिवन दिलंय वेलोसिटी मॅक्झिमम दिलेली आहे काहीतरी, त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या ए ओमेगा, कारण तो मीन पोझिशनला, वेलोसिटी मॅक्झिमम मीन पोझिशनला असते, पण मीन पोझिशनला त्याची व्हॅल्यू एवढी होते. आपण मागेच पाहिलं ते. आता मॅक्झिमम वेलोसिटी मीन पोझिशनला असते, पण मीन पोझिशनची व्हॅल्यू ए ओमेगा एवढी होते. आणि ऍक्सेलरेशन मॅक्झिमम हे कुठं असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम. मग एक्स्ट्रीमला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, एक्स ओमेगा स्क्वेअर. मग एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू कोणा एवढी असते, ए एवढी असते. मग तुम्ही या एक्स च्या जागी काय लिहिणार, ए लिहिणार. हा, समजलं का हे. हो. हा, यातनं तुम्हाला टाइम पिरियड काढायचा आहे, म्हणजे ओमेगा पहिले लागेल टाइम पिरियड साठी. आणि दुसरी गोष्ट लागणार आपल्याला, काय काढायचं होतं, अँप्लिट्यूड, म्हणजे ए पण काढायचंय. हे पण दिलेलं नाही. आपल्याला दोघांच्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या. व्हॅल्यू पाहून घेतो मी, एकदम सॉल्व्ह करतो. काय व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 0.32 मीटर पर सेकंड आणि 0.02 पॅरामीटर आहे. तुमच्या फॉर्म्युला जेव्हा तुम्ही लिहून घेणार, हे फॉर्म्युला लिहा मी, एक्सेलरेशनचा हा आणि वेलोसिटीचा हा. आता मी जेव्हा यांना पाहतो तर मला जे काढायचे टाइम पिरियड काढायचा होता, मला काय काय काढायचं होतं, मला टाइम पिरियड काढायचा होता. टाइम पिरियड काढायचा होता आणि सोबत आपल्याला अँप्लिट्यूड पण काढायची होती. टाइम पिरियड काढायचा असला तर ओमेगा लागतो, म्हणजे आपल्याला ओमेगा पण माहित नाही आणि अँप्लिट्यूड पण माहित नाही. ओमेगा पण माहित नाही, अँप्लिट्यूड पण माहित नाही, म्हणजे या फॉर्म्युल्यात आपल्याला काहीच माहित नाही, बरोबर की नाही.
हो. आणि दोन 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 अननोन असलेल्या इक्वेशनला दोन इक्वेशन लागतात सॉल्व्ह करायला. मग तुम्ही याला लिनियर इक्वेशन सारखं सॉल्व्ह करा का दोघांचा रेशो घेऊन टाका, म्हणजे सारख्या क्वांटिटी कॅन्सल होऊन जातात. सर्वात ऑप्शन असतो रेशो घेऊन टाका. जेव्हा दोन व्हेरिएबल येतील तेव्हा काय करायचं, दोघांचा रेशो घेऊन टाकायचा, म्हणजे सारखे सारखे आपण पुढून जातात. मग मी काय करतो, इथे ए ओमेगा स्क्वेअर, इथे ए ओमेगा, मी दोघांचा रेशो घेऊन टाकला, रेशो घेतला पा, हा ए कॅन्सल होऊन जाईल आणि इथला एक ओमेगा आणि इथला एक ओमेगा कॅन्सल होईल, फक्त वरती उरणार ओमेगा उरणार. हा ए आणि हा ए कॅन्सल झाला होता, हा ओमेगा कॅन्सल होऊन इथं फक्त ओमेगा उरला होता, तो ओमेगा पा इथे लिहिला मी. हा म्हणजे मॅक्झिमम ऍक्सेलरेशन अपॉन मॅक्झिमम वेलॉसिटीचा रेशो हा फक्त ओमेगा एवढा भेटतो. आणि ओमेगा आपण टाइम पिरियड मध्ये कसा लिहितो, ओमेगा म्हणजे काय असतं 2π/t, बरोबर, असं लिहिलं चालेल. म्हणजे इनडायरेक्टली मला काय भेटलं, 2π/t म्हणजे कोणा एवढं असतं, ते यांच्या रेशो एवढं असतं, बरोबर ना. हॅलो, हो हो सर, बरोबर. मग मॅक्झिमम ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दिलेली होती, मॅक्झिमम व्हेलॉसिटीची पण व्हॅल्यू दिलेली होती, टाकून द्या. मग हे आलं 0.32 0.08 इज इक्वल टू 2π/t. यात आपल्याला टी काढायचंय. मग काय करा, हे पहिले पॉईंट काढून टाका. इथं पॉईंट काढायची मेथड काय सांगितली तुम्हाला, वरती 2 पॉईंट दिले, खाली 2 पॉईंट दिले, म्हणजे वरचे 2 0 खाली येतील, खालचे 2 0 वरती जातील. म्हणजे काय होईल, ते वरती 32 लिहिणार, खाली 8 लिहिणार, तर त्याच्या बदला इथं 100 येतील, त्याच्या बदला इथं खाली पण 100 येतील. कारण वरचे 0 2 डिजिट राईटला शिफ्ट करण्याचे खालचे 100 दिले, आणि खालचे 2 डिजिट राईटला शिफ्ट करण्याचे वरती 100 दिले. हे 100 कॅन्सल, म्हणजे काय उरलं फक्त ऍक्च्युअल मध्ये 32/8 इज इक्वल टू 2π/t, बरोबर ना. हो. हा, आता याला डिवाइड केलं तर 8 4 जा 32, बरोबर बरोबर. हॅलो, हो सर. हो. मग मला टाइम पिरियड पाहिजे, मग मी टाइम पिरियड इकडे करेल, हा 4 इकडे घेऊन येईल, म्हणजे मला टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय भेटेल, टाइम पिरियड इज इक्वल टू हा 2π डिवायडेड बाय तो आलेला 4, हा 2 1 जा 2 2 2 जा 4, म्हणजे भेटलं तुम्हाला π/2. $90 भेटायला पाहिजे. मग 1.57 कसं काय झालं, फोर डिवाइड आहे ना 5/2 90. हा बरोबर आहे, मी ते रेडियन मध्ये करतोय, बरोबर आहे, ते बरोबर आहे आपलं, काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. आपलं काय आलं होतं, π/2 आलं होतं ना. हॅलो, इथपर्यंत आलो होतो ना आपण, π/2 पर्यंत. हो. हा, ते पायची व्हॅल्यू काय असते, 3.14 डिवाइड बाय 2, करेक्ट ना. याने याला डिवाइड करा, तुम्हाला आन्सर हे भेटेल. हो. 1.57. समजलं का. हो सर. हा, राहिला प्रश्न आता सेकंड क्वेश्चनचा, अँप्लिट्यूड काढायची. आता आपल्याला एकदा टाइम पिरियड भेटला की अँप्लिट्यूड आपण काढू शकतो, कारण आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू समजून जाते टाइम पिरियड भेटला की. मग आता काय करणार, ते व्हेलॉसिटी मॅक्झिमम किंवा ऍक्सेलरेशन मॅक्झिमम दोघांपैकी कोणाचा पण फॉर्म्युला घ्या, तो जो सोपा आहे तो घ्या. व्हेलॉसिटी मॅक्झिममचाच फॉर्म्युला घेऊ आपण. मग तो व्हेलॉसिटी मॅक्झिममचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला अँप्लिट्यूड काढायची आहे, व्हेलॉसिटी मॅक्झिमम दिलेली आहे 0.08. राहिला ओमेगाचा प्रश्न. ओमेगाचा निघून जाईल, का निघून जाईल, कारण ओमेगा म्हणजे काय असतो, 2π/t असतो, आणि आपल्याला टी ची व्हॅल्यू माहिती आहे, बरोबर की नाही. 1. हो. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला 2π/t चीच व्हॅल्यू माहिती आहे. ऍक्च्युअली काय होतं पहा, टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होता, 2π/t चा अर्थ काय होता, 2π/t चा 4 आला होता पहा, आठवतो का इकडे.
हो हे आठवतं काय? 8 4 जा 32. हो सर. हा, मग आपण डायरेक्ट 2π/t च्या जागी डायरेक्ट 4 लिहू शकतो का? याच्या जागी हो लिहू शकतो ना 4. हा, मग आता मी 2π/t च्या जागी डायरेक्ट 4 लिहिणार. म्हणजे पहा, ह्या 2π/t च्या जागी डायरेक्ट 4 लिहिणार, कारण मी इथून मला भेटलं होतं ते पहा. हे 8 1 8 8 4 जा 32. म्हणजे डायरेक्ट 2π/t ची व्हॅल्यू माहिती मला. मी याच्या जागी डायरेक्ट 4 लिहिणार आणि काय भेटेल मला मग? हे व्हेलॉसिटी मॅक्सिमम किती होती? 0.0008 समजा. ओके, आणि मला इथं अँप्लिट्यूड इंटू 4 भेटलंय. मग मला जर अँप्लिट्यूड पाहिजे तर मी हा 4 इकडे डिवाइड करेल, म्हणजे 0.08 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू अँप्लिट्यूड. हो पॉइंट मध्ये येईल का? हा, सेंटीमीटर मध्ये येईल, मीटर मध्ये दिलंय ना, बरोबर. मग आता हे मीटर आन्सर दिलंय. मग आता याचा आन्सर काय येईल? वरचे 2 डिजिट काढण्याच्या बदला खाली 2 झिरो ठेवा, हम्म. बरोबर. हे 2 हो काढण्याच्या बदला इथं मी 100 घेतला आणि हे 4 1 4 2 जा 8 म्हणजे 2/100 झालं. आणि 2/100 ला कसं लिहितात? 0.02 मीटर. समजलं? 2 डिजिट लेफ्टला शिफ्ट केले 100 म्हणजे. समजलं का? समजलं का परत सांगू? बाकीचे कोणाला नसेल समजलं मी रिपीट करतो, बाजूला रिपीट करतो, इथं ना रिपीट करता. हॅलो, अरे कोणी आहे का ज्याला समजलं सर. समजणार असं? दुसरे कोणीच नाही आले का आज? कसं काय? Strange आहे. ओके, सो पहा पुढे. तुम्हाला समजलं का रे अनुराग? हो अनुराग, सर. हो सर. परत सांगायची गरज नाही ना? नाही ना. ठीक आहे, अशा टाइपचे सोपे सोपे न्यूमेरिकल असतात, काही हार्ड नाही त्याच्यामध्ये, खूप इझी आहे. आणि हे जे आता पुढचा टॉपिक आहे पहा, अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. सो या टाइपच्या मोशन्सला काय करायचं असतं आपल्याला? त्याचे अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी वगैरे याचं कॅल्क्युलेशन असतं. त्याच्यामध्ये थोडीशी एक गोष्ट राहिली सांगायची, ते म्हणजे तो अँगल काय येतो. तर ऍक्च्युली ते तसं काही नाहीये, म्हणजे तुम्ही टाकले नाही टाकले तरी चालतं. फक्त एवढं लक्षात ठेवा की मी जे तुम्हाला सांगितलंय लास्टला, ते डिस्प्लेसमेंट 0 असतं मेनला, एक्स्ट्रीमला अँप्लिट्यूड एवढं असतं, बस तेवढं लक्षात ठेवा. ऍक्च्युली ते व्हॅल्यू, त्या फायच्या व्हॅल्यू वगैरे सबस्टिट्यूट करून आलेलं आहे. आता ते करून दाखवायची काही गरज वाटत नाही मला. फक्त लक्षात ठेवा मीनला फायची व्हॅल्यू 0 असते आणि एक्स्ट्रीमला फायची व्हॅल्यू π/2 असते. गरज पडेल तेव्हा टाकून देईल. मग मला असं वाटतं काही शिकवायची गरज नाही, जाऊ दे. Okay. एवढं फक्त लक्षात ठेवा. ते मीन आजच्या लेक्चरला पहिलाच टॉपिक जो घेतला मी, फायची व्हॅल्यू मीनला 0 आणि फायची व्हॅल्यू एक्स्ट्रीमला π/2. एवढं लक्षात ठेवा, गरज पडेल तेव्हा मी टाकेल कधी कधी. आता इथं अँप्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन काय असते पहा. तर अँप्लिट्यूडचं बेसिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे, आपण हे इक्वेशन पाठ केलं पहा. बेसिक स्टँडर्ड इक्वेशन अँप्लिट्यूडचं, A = A sin of omega t + π. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून सर्व इक्वेशन भेटतात आपल्याला. मग ह्या ठिकाणी फायची व्हॅल्यू 0 टाकली होती, म्हणून मग ते साइन ऑफ ओमेगा टी प्लस ओमेगा प्लस टी भेटलं होतं. त्या ओमेगाची व्हॅल्यू पण टाकली होती, तेव्हा ते एक्स्ट्रीम पोझिशनला x = 0 आलं होतं. असं होतं ते, सोडून जातो विषय. आता या ठिकाणी तुम्हाला मीन पोझिशनच्या भोवती कसं असतं अँप्लिट्यूडचं, तो विषय पहा. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड ऑफ द सिम्पल हार्मोनिक मोशन. हे तर बेसिक डेफिनेशन आहे तुमच्या अँप्लिट्यूडची. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? डेफिनेशन पहा. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणारा पार्टिकल जेव्हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट येतो, ते कुणापासून मेजर करायचं? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मेजर करायचं मीन पोझिशन पासून. म्हणजे ऑलवेज मेजर करताना मीन पोझिशन पासूनच मोजायचं. मीन पोझिशन पासून दूर पर्यंत जितका जाईल ते त्याचा अँप्लिट्यूड असते. आलं का लक्षात? हो. आता पिरियड म्हणजे काय? ते एवढं एक सायकल कंप्लीट करायला लागण्यासाठी लागणारा टाइम आहे की नाही? बऱ्याच वेळेस पाहिलं हे डेफिनेशन आपण. आता
मला असं वाटतं याला रिपीट करायची गरज नाही आता. सो टाइम टेकन बाय अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे एक सायकल कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड. ओके, हो सर. इझी आहे. आता याच्यामध्ये पहा टाइम पिरियडचं आपण पाहिलेलं आहे बऱ्यापैकी. याच्यामध्ये एक टर्म फक्त ऍड होईल तुम्हाला, ती म्हणजे के. हा ऍड होत असतो याच्यामध्ये थोडंसं, ते आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. ओमेगाची व्हॅल्यू एम अपॉन के असते, पण ते मी परत एकदा सांगतो. तर टाइम पिरियड वरनं काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावरनं फ्रिक्वेन्सी वगैरे पण आपण पाहू. समजा फ्रिक्वेन्सीचे पण काही फॉर्म्युले तयार होतील, सांगतो. हे बघा, मी तुम्हाला चॅप्टरच्या एकदम सुरुवातीला एक सांगितलं बा की प्रत्येक चॅप्टर मध्ये एक रिलेशन असतं जे प्रत्येक वेळेस येतं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बा या चॅप्टर मध्ये ते रिलेशन आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. आठवतं का? ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के एम. ओके, हा. तर हे जे रिलेशन आहे ना, हे रिलेशन या चॅप्टर मध्ये कंटिन्युअसली फिरणार. तर ओमेगाचे तुमच्याकडे आता या चॅप्टर साठी 3 फॉर्म्युले झाले. पहिला फॉर्म्युला ओमेगाचा तो असतो 2 पाय एन. दुसरा फॉर्म्युला असतो ओमेगाचा तो असतो 2 पाय बाय टी. फॉर्म्युला तुमच्याकडे झाला आता स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. आलं का लक्षात? हो सर. आता हे तीनही फॉर्म्युले नुसते जंबल करतील तुम्हाला इकडनं तिकडे. मग हे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये की हा ओमेगा इकडनं तिकडे नुसता घुसतो आणि या 3 फॉर्म्युल्यांमध्ये तो कसाही फिरतो. आपल्याला ते समजत नाही नेमकं करायचं काय. मग ते करायचं काय ते सांगतो मी. घाबरू नका, फक्त फॉर्म्युला तीनही लक्षात ठेवा, त्या तिघांचे रिलेशन. आता हा जो के फॅक्टर असतो, या के ला काय म्हणतात ते पहिले समजून घ्या, कारण हा फॉर्म्युला महत्वाचा आहे तुमच्यासाठी. कशाला काय म्हणतात ते. हा हे तुमचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम रिलेशन आहे. आणि हा के हा येतोय का आवाज? हो येतोय. माझं कुठे गेलं ते टूल्स? किती पेज नंबर आहे? चेक कर बरं एकदा. हेच आहे. हा जो आपण पार्ट पाहतोय ना, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. लक्षात ठेवा, फिरवण्यासाठी क्वेश्चनला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याच्या ठिकाणी सर्वात जास्त क्वेश्चन फिरतात. आता इथं काय दिलंय हे पहा, हा ओमेगा स्क्वेअर हा के बाय एम असतो आणि हा के म्हणजे काय असतं, तर हा फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे फोर्सला डिस्प्लेसमेंटने डिवाइड केल्यानंतर जे भेटतं म्हणजे फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट, याला आपण के म्हणतो. लक्षात, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट आणि त्याला डिवाइड बाय मास केलं की पुन्हा आपल्याला ओमेगा स्क्वेअर भेटतो. असं ते एक रिलेशन आहे चॅप्टर मध्ये आलेलं. हे रिलेशन डायरेक्ट घेतलेलं आहे, याचं डेरिव्हेशन कुठंच नाही. ओके, आणि तुम्हाला गरजेचं पण नाही. फक्त तुम्ही हे डायरेक्ट पाठ करून घ्या. ओमेगा स्क्वेअर म्हणजे असतो के बाय एम, हे सर्वात महत्वाचं रिलेशन आहे. आणि हा के म्हणजे असतो फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स अपॉन एक्स, आणि त्याला डिवाइड बाय मास केलं की तो ओमेगा स्क्वेअर होऊन जातो. आलं का लक्षात? हो सर. आता पुढे पहा. आता हे ओमेगा स्क्वेअरचे ना बरेच फॉर्म्युले तयार झाले तुमच्याकडे. आता बऱ्याचपैकी मी बऱ्यापैकी घेतो. आता पहा थोडस काय काय हे ओमेगा स्क्वेअरला इम्पॉर्टंट गोष्ट या चॅप्टर मध्ये, हे सर्वात जास्त जंबल करतो तुम्हाला. त्याच्यामुळे त्याची टर्मिनॉलॉजी जरा नीट अभ्यासा. ओमेगाचा पहिला फॉर्म्युला तुम्हाला माहिती होता 2 पाय एन. थोडस बोर होऊ नका, महत्वाचा टॉपिक आहे 2 पाय एन.
त्यानंतर आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला माहिती होता 2π/t. त्यानंतर आपल्याला आता ओमेगाचा फॉर्म्युला माहिती पडला. ओमेगा इज इक्वल टू असतो k/m ओमेगा स्क्वेअर समजा. ओके, हो. ओमेगा स्क्वेअर k/m. k म्हणजे काय असतो? फोर्स कॉन्स्टंट. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. समजलं का? हो. हा, नीट लक्षात ठेवा. तो फोर्स कॉन्स्टंट तिकडे त्या स्प्रिंगने वेगळा, इथं वेगळा, असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सो हा के. आता हा एक तिसरा फॉर्म्युला होता जो महत्वाचा फॉर्म्युला आहे चॅप्टर मधला. याच्यापासून फिरतं ते, इतकं सहजासहजी नाही येते. आता नीट लक्षात घ्या पहा, मी तुम्हाला ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला शिकवला होता पहा, आठवतो का? ऍक्सेलरेशन काय असतं? ते असतं ए ओमेगा स्क्वेअर. आठवलं? हो. मॅक्झिमम ऍक्सेलरेशन ए ओमेगा स्क्वेअर, ए मॅक्स. हो. ए मॅक्स असतं ए ओमेगा स्क्वेअर. मग समजा मला ओमेगा स्क्वेअर पाहिजे असेल तर मी काय करेल? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए मॅक्स ए करेल ना. हो. मग मी असं लिहू शकतो का की मॅक्झिमम ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू अँप्लिट्यूड इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हो. समजलं का मी काय म्हणतोय ते? हो सर. ए मॅक्स डिवायडेड बाय अँप्लिट्यूड इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर असं लिहिता येईल. हा, सो असे बरेच मग आपल्याला एकमेकांसोबत ते इंटरलिंक होताना दिसतं. आता मी असं म्हणू शकतो की हा पण ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला, हा पण ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला, मग दोघं लेफ्ट साइड इक्वल तर राईट पण इक्वल असेल. मी असं लिहू शकतो की k/m इज इक्वल टू मॅक्झिमम ऍक्सेलरेशन डिवायडेड बाय अँप्लिट्यूड असते. असं लिहू शकतो का मी? हो. समजतंय ना मी काय सांगतोय? हो सर. तर ओमेगा मध्ये तुम्हाला एवढे कॉम्प्लिकेशन्स पाहायला भेटतात. म्हणजे हा ओमेगा इतक्या प्रकारे असा विचित्र फिरतो. पहिले तो फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये फिरतो, दुसरा म्हणजे टाइमच्या फॉर्म मध्ये फिरतो, तिसरा फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट फॉर्म मध्ये फिरतो, चौथा ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा फिरतो. म्हणून हे सर्व रिलेशन आपल्या ब्रेन मध्ये फिट पाहिजे. झाले फिट? झाले का फिट? हो. हा, स्क्रीनशॉट घेऊन टाका, महत्वाचं पेज आहे. घेतला? आता पुढे पहा. आता याला मी थोडस अजून फिरवण्याचा प्रयत्न करतो. आता विषय राहिला टाइम पिरियडचा. तर टाइम पिरियड म्हणजे 1/, आता पहा, आता याला थोडस अजून त्याच्यामध्ये थोडस अजून ऍडिशन करा पहा. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीला पण घुसवा. म्हणजे मी फ्रिक्वेन्सीला पण घुसवतो त्याच्यात, म्हणजे कसं राहील, टेन्शन नाही राहणार. त्या अँप्लिट्यूडच्या जागी तुम्ही ऍक्सेलरेशन लिहू शकता ना. म्हणजे इथं असं नाही कंपल्सरी की त्या अँप्लिट्यूडच असलं पाहिजे. हे मॅक्झिमम साठी झालं. ओके, जर मी इंटरमिडिएट कुठली पण स्टेट घेतोय, इंटरमिडिएट म्हणजे मधली, मॅक्झिमम नाही, असं नुसतं ऍक्सेलरेशन, तर मग या एच्या जागी एक्स येईल, कुठलंही डिस्प्लेसमेंट, बरोबर की नाही? मग इथं परत एक्स येईल, म्हणजे इथं पण एक्स येईल. मग इथं मॅक्झिमम न राहता तो एक्स होऊन जाईल. समजलं का? नाही समजलं? हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो हॅलो, येतोय सर. सर हा, तिथे मग एक्स काहीतरी का बोला ना. घेतलं? एक्स अशासाठी घेतलं की अँप्लिट्यूड जेव्हा मॅक्झिमम असतं तेव्हा आपण म्हणजे ऍक्सेलरेशन जेव्हा मॅक्झिमम असतं तेव्हा आपण ए ओमेगा स्क्वेअर घेतो, बरोबर?
आणि जर ऍक्सेलरेशन इंटरमिडिएट स्टेट मध्ये असेल, म्हणजे पेंडुलम काय असं थोडी आहे की पेंडुलम प्रत्येक वेळेला मीन आणि एक्स्ट्रीम मध्येच राहील, तसा मध्ये पण येऊ शकतो ना मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये. मग त्या केसमध्ये तुम्ही ऍक्सेलरेशन नेमकं मॅक्झिमम घेणार का मिनिमम घेणार? या ठिकाणी ऍक्सेलरेशन मॅक्झिमम समजा, या ठिकाणी ऍक्सेलरेशन मिनिमम समजा, पण याला काय करणार तुम्ही? हे तर इंटरमिडिएट स्टेट आली. इंटरमिडिएट स्टेटला हे डिस्प्लेसमेंट आपण एक्स घेतो, म्हणजे इथून इथपर्यंत किती डिस्प्लेसमेंट झाले समजा एक्स डिस्प्लेसमेंट झाले, बरोबर? हो. हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही मेन पोझिशन आहे. आपला बॉल, आपला जो बॉब आहे तो या दोघांच्या मध्ये समजा इथं इंटरमिडिएट स्टेटला, म्हणजे बिटवीन. तर आपलं डिस्प्लेसमेंटचा संबंध कसा चेंज होतो पहा, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट असतं 0, या ठिकाणी इथपर्यंत डायरेक्ट डिस्प्लेसमेंट असतं, डायरेक्ट अँप्लिट्यूड एवढं, आणि या दोघांच्या मध्ये डिस्प्लेसमेंट असणार, त्याची काहीतरी व्हॅल्यू असते बिटवीन 0 आणि याच्या मध्ये काहीतरी. समजलं का? मग आपण असं पकडू की यापर्यंत इथपर्यंत डिस्प्लेसमेंट किती आलंय? एक्स आलंय. समजलं का? हो सर. मग या ठिकाणी ऍक्सेलरेशन कसं असेल? या ठिकाणी ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असेल, चला मान्य केलं. या ठिकाणी ऍक्सेलरेशन मिनिमम असेल, ते पण मान्य केलं. पण इंटरमिडिएट स्टेटला तुम्ही नुसतं ऍक्सेलरेशन म्हणणार. ऍक्सेलरेशन ऍट पॉईंट समजा हा समजा बी पॉईंट असेल, तर ऍक्सेलरेशन ऍट पॉईंट बी ते काय असेल? त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं होतं? एक्स एवढं, आणि त्याची व्हेलॉसिटी होती अँग्युलर स्क्वेअर. नाही समजलं आता? समजलं. हा, म्हणजे कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये खूप आहेत. तुम्ही त्याला मॅक्झिमम ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतात, तुम्ही त्याला साध्या ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतात, तुम्ही त्याला बऱ्याच प्रकारे लिहू शकता. म्हणून तो जो प्रकार आहे ना, तो ओमेगा, मी त्याला क्लिअर करतोय, त्याला बऱ्याच व्हरायटी ऑफ टॉपिक मी तुम्हाला एकाच ठिकाणी क्लिअर करतोय, म्हणजे तुम्हाला कसं तुमच्या ब्रेन मध्ये ते स्ट्रक्चर फिट होईल. आता मी मॅक्झिमम ऍक्सेलरेशनच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लिहून दिला. त्या टायमाला इथे अँप्लिट्यूड ए असल्यामुळे आपण काय केलं होतं, हे मॅक्झिमम ऍक्सेलरेशन डिवाइड बाय अँप्लिट्यूड केलं की आपल्याला डायरेक्ट ओमेगा स्क्वेअर भेटायचा. कोणत्या पॉईंट साठी? मॅक्झिमम साठी. ओके. पण आता हा जर इंटरमिडिएट स्टेटला आला तर आपण काय लिहिणार? फक्त ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला नुसतं ऍक्सेलरेशन डिवाइडेड बाय त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते एक्स. समजलं का? हो सर. हा, आता आलं लक्षात? गुड. हो. सो असं हे आहे. मग आता ओमेगाचे तुमच्याकडे काय काय भंडार झाला पहा. बरं झालं तुमच्याकडे ओमेगाचा. पहिला ओमेगाचा फॉर्म्युला होता, परत लिहितोय मी ते, कारण ते गरजेचं आहे, 2πn. दुसरा ओमेगाचा फॉर्म्युला होता 2π बाय टाइम पिरियड. तिसरा ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला होता, तो म्हणजे होता k/m. k म्हणजे काय असतो? फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट. ओके. तुम्ही याला असं पण लिहू शकता, फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे x/m, म्हणजे असं पण लिहू शकतात, फोर्स अपॉन xm. समजलं का? हो. हे समजलं का? हो सर. या k ची व्हॅल्यू असते काय? फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट असतो तो. म्हणून तसं लिहिलंय मी ते. या k च्या मी हे लिहिलंय पहा, दिसतंय का? k च्या जागी फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट लिहिलंय आणि मग त्याला सिम्प्लिफाय केलंय पहा, म्हणजे एक नवीन फॉर्म्युला तयार झाला. फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट इंटू मास केलं की आपल्याला ओमेगा स्क्वेअर भेटतो.